चॅप्टर सेकंड पायथागोरस थेरम त्यातलं सेक्शन 4 जे 4th लेक्चर आपण या ठिकाणी विचार करतो. यापूर्वी आपण 1, 2, 3 हे 3 लेक्चर जे आहेत त्याचे व्हिडिओ संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल अपलोड केलेले. ते पाहण्यासाठी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यावर तुम्हाला आता सेक्शन 1, 2 आणि 3 1मध्ये आपण या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं, थेरम सगळे पाहिलेले होते. त्याचबरोबर सेक्शन 2मध्ये आणि सेक्शन 3मध्ये आपण त्या थेरमशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल, मग ते प्रॉब्लेम सेटमधले, आउट ऑफ सिलेबस आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल आपण ही सगळी पाहिलेली होती. त्याच पद्धतीने आणखीन एक पॉईंट याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे, तो आपण सेक्शन 4मध्ये पाहतो. तो इट मीन्स अपोनियस थेरम. अपोनियस थेरम ॲक्च्युली याचं प्रूफ जे आहे ते प्रूफ आपण नंतर एक एक्झाम्पल पाहणार आहे. त्या एक्झाम्पलच्या आधारे तुम्हाला याचं प्रूफसुद्धा देता येते. प्रूफची काही गरज नाही आहे, फक्त माहितीसाठी आपण त्याच्या ठिकाणी त्याचं मिनिंग पहिल्यांदा विचारत घेऊया. ट्रँगल ए बी सी आपल्याला दिलेलं असेल. इन ट्रँगल ए बी सी इफ एम इज अ मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. 3 साईड असतात, ते 3 साईडची कोणत्याही एका साईडचा आपल्याला मिड पॉईंट दिलेला असेल. आता या ठिकाणी आपण घेताना ट्रँगल ए बी सी कन्सिडर केलेलं आहे. ट्रँगल ए बी सीमध्ये एम इज मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. ज्यावेळेला एम हा बी सीचा मिड पॉईंट असणार आहे, त्याच्यावेळेला हा जो सेगमेंट आपण या ठिकाणी ए एम दाखवलेला आहे, हा सेगमेंट इट मीन्स मीडियन असणार आहे. आणि ज्यावेळेला मीडियन तुम्हाला एखाद्या ट्रँगलमध्ये दिलेली असेल किंवा ड्रॉ केलेली असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अपोलनेस थेरम गरज लागत असेल तर त्या ठिकाणी यूज करू शकता. अपोलनेस थेरम आपण यूज करत असेल नेमकं कशा पद्धतीने, की ज्यावेळेला मीडियन एम ही जर मीडियन आपल्याला मिळत असेल, तर याच्या वेळेला या ठिकाणी कळते की आपण बी सी या साईड ही मीडियन ड्रॉ केलेली आहे. त्यामुळे रिमेनिंग 2 साईड कुठले आहेत, तर रिमेनिंग साईड इट मीन्स ए बी साईड आहे आणि ए सी साईड आहे. त्यामुळे लिहित असताना आपण असं लिहायचं आहे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. म्हणजे इथं या साईड आहे, या साईडचा स्क्वेअर गेलेला आहे, प्लस या साईडचा आपण स्क्वेअर इज इक्वल टू. तिथे हे लक्षात ठेवा, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू. आता जे मीडियन आहे ते मीडियनचा स्क्वेअर करून त्याचं 2 टाइम्स घ्यायचं. इट मीन्स 2am स्क्वेअर प्लस, आता हे दोन पार्ट इक्वलच आहेत, या दोन्हीपैकी कोणताही आपण चूज केलं तर चालते. समजा हा जर घेतला तर 2 × bm स्क्वेअर लिहा, किंवा तर हा घेतला तर या ठिकाणी 2 × cm स्क्वेअर किंवा mc स्क्वेअर लिहायचं आहे. ते तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेला अपोनेस यूज करत असते त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं, ज्या साईडवर आपण मीडियन ड्रॉ केलेले आहे ती साईड सोडून पहिल्यांदा रिमेनिंग साईडचा विचार करायचा. इट मीन्स या ठिकाणी ह्या 2 साईड आहेत, त्यामुळे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू. आता या ठिकाणी ह्या 2 साईड तुम्ही चूज केला तर ए एम स्क्वेअर 2am स्क्वेअर 2 हे मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे, प्लस 2bm स्क्वेअर. नसेल तर इकडचं घेतलं तर चालतंय 2am स्क्वेअर प्लस 2cm स्क्वेअर असं लिहिलं तर चालतं. या पद्धतीने आपण अपोलनेस थेरम घ्यायचा आहे. ॲक्च्युली प्रूव्ह करण्यासाठी याच्यामध्ये मी परपेंडिक्युलर ड्रॉ जर केला तर एक अँगल ॲक्यूट असताना आणि त्याच्यानंतर ऑफ्टस असताना अशा पद्धतीने त्याचा आधार घेऊन आपण हे स्टेटमेंट देखील कम्प्लीट करू शकतोय. आता ते पुढे एक एक्झाम्पल पाहत असताना त्याचा विचार करूया. ॲक्च्युली आता याच्यावर आता आपल्याला 2 किंवा 3 मार्कासाठी एक्झाम्पल असते. आउट ऑफ सिलेबसला सुद्धा म्हणजे हा पॉईंट जो आहे तो महत्त्वाचा आहे, त्या पद्धतीने ते एक्झाम्पल आपण इथे पाहूया. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे इन ट्रँगल पी क्यू आर. आता इथे 2.2 रिलेटेड असणारे एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट 2.2, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रॉब्लेम सेटमधले आणि आउट ऑफ सिलेबस असं तिन्हीच आपण या ठिकाणी विचार करतोय. इन ट्रँगल पी क्यू आर पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आर. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी दिले पी क्यू इज इक्वल टू 11, क्यू पी आर इज इक्वल टू 17 दिलेले आणि पी एस इज इक्वल टू 13 दिले. फाइंड क्यू आर असं म्हटलेलं आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे त्याच एक्झाम्पलशी रिलेटेड एक आउट ऑफ सिलेबस एक एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. जे हे नंबर हेच आहेत, फक्त त्याचं यूज कसं करायचं ते आपण नंतरच्या एका एक्झाम्पलमध्ये विचार करूया. काय सांगितलंय, ट्रँगल एक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये यस हा क्यू आरचा मिड पॉईंट दिलेला आहे. इथं फिगर दिलेली नसेल तर फिगर तुम्ही काढून घेऊ शकताय. या ठिकाणी ट्रँगल पी क्यू आर दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की यस इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर. क्यू आरचा हा मिड पॉईंट आहे, त्यामुळे पी एस ही मीडियन असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लेंथ कुठली दिली तर पी क्यूची लेंथ म्हणजे ही लेंथ 11 दिलेली आहे, पी आरची लेंथ म्हणजे ही लेंथ 17 दिलेली आहे आणि पी एस इट मीन्स मीडियन तुम्हाला दिलेले आहे. आणि फाइंड करायचं क्यू आर. क्यू आर हे डायरेक्ट फाइंड करता येत नाही, त्यापैकी हा किंवा हा पार्ट एक पहिल्यांदा फाइंड करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला पी एस ए मीडियन असल्यामुळं आपण अपोलनेसचा यूज करणार आहे. इन ट्रँगल पी क्यू आर एस इज अ मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आर आहे, त्यामुळे पी एस इज अ मीडियन असते, त्याचाही उल्लेख केला तर चालते. देअरफॉर अपोलनेस थेरम. अपोलनेस थेरम मी कसं लिहायचं सांगितलेलं आहे त्या आपण उल्लेख करताना, आता ही मीडियन आहे तुमची, ही मीडियन असल्यामुळे रिमेनिंग साईड कुठली आहे तुमची, ही साईड आणि ही साईड. इट मीन्स पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स पी एस स्क्वेअर प्लस 2 टाइम्स क्यू एस किंवा एस आर असं घेतलं तर चालेल. या ठिकाणी आपण क्यू एस घेतलेला आहे.
आता याच्यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पी क्यूची लेंथ तुम्हाला 11 दिले त्याचा स्क्वेअर प्लस पी आरची लेंथ ही 17 दिले त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट पी एसची लेंथ इट मीन्स मीडियन आपल्याला 13 दिलेलं आहे त्याचा स्क्वेअर प्लस आपल्याला क्यू एस फाइंड करायचं आहे तेव्हा 2 क्यू एस स्क्वेअर आहे तसं ठेवूया. त्यानंतर याचा स्क्वेअर करून घ्या. 11चा स्क्वेअर केल्यानंतर 121 येईल प्लस 17चा स्क्वेअर केल्यानंतर 289 येईल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 13चा स्क्वेअर 169 येतोय प्लस 2 क्यू एस स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी या दोन्हीची ॲडिशन होती. या दोन्हीची ॲडिशन केली तर आपल्याला 410 मिळेल इज इक्वल टू 2 याला मल्टिप्लाय केला तर 338 मिळेल प्लस 2 क्यू एस स्क्वेअर येईल. आपल्याला हा नंबर प्लस इकडे मायनस करून घ्या. therefore 410 minus 338 is equal to QS square. याचं सबट्रॅक्शन केलं तर हे 72 येते इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर. आपल्याला याची लेंथ काढायची 2 मल्टिप्लायचं डिवाइड करा इट देअरफॉर QS स्क्वेअर इज इक्वल टू 72 अपॉन 2. 2 न डिवाइड केला तर हे 36 येईल आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड इट मीन्स QS इज इक्वल टू 6 मिळाला. ही क्यू एसची लेंथ मिळाली. आपल्याला क्यू आरची लेंथ फाइंड करायचं आहे. एस इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर असल्यामुळं क्यू आरची लेंथ ही क्यू एसच्या टॉईस असणार आहे. इट मीन्स क्यू आर इज इक्वल टू 2 इंटू क्यू एस इज इक्वल टू 2 इंटू 6 इट मीन्स टोटल लेंथ आपल्याला 12 मिळेल. या पद्धतीने 3 मार्कासाठी एक्झाम्पलचा विचार करू शकतोय. यात फक्त व्हॅल्यू चेंजेस केले जातात आणि अशा पद्धतीचे नवीन एक्झाम्पल आपल्याला तयार केले जातात. त्यामुळे आउट ऑफ सिलेबससाठी किंवा सिलेबस रिलेटेड एक्झाम्पल विचारलं तर त्या ठिकाणी त्याचा विचार करू शकते. इन ट्रँगल एबीसी त्याच्यामध्ये एबीची लेंथ आपल्याला 10 दिलेली आहे एसी इज इक्वल टू 7 आहे बीसीची लेंथ 9 दिलेली आहे. then find the length of median. आता मीडियनची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. त्यांनी काय सांगितलंय ड्रॉ फ्रॉम पॉईंट सी टू द साइड एबी. एबी या साइडवर सी या पॉईंट मधून ड्रॉ केलेली जी मीडियन आहे त्याची लेंथ. आता इथं ट्रँगल एबीसी म्हणले तुम्ही तुमच्या सोयीनुसार फिगर इथे विचार करूया. इथे फिगर आपण काढताना ट्रँगल एबीसी हा या पद्धतीने दाखवलेला आहे. आपल्याला एबी वरच्या मीडियनचा विचार करायचा आहे. सी हा पॉईंट आहे इथं आपण या ठिकाणी याच्यावर जर एबी वर मीडियन ड्रॉ केली तर या ठिकाणी एम हा एबीचा मिड पॉईंट असणार. त्यामुळे फिगर अशा पद्धतीने एबी एम हा एबीचा मिड पॉईंट असल्यामुळे एम इज इक्वल टू बी एम मिळणार आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर या सीएम ची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे म्हणजे या मीडियनची लेंथ फाइंड करायची आहे. काय काय दिलेलं आपल्याला तर एसी ची लेंथ दिलेली आहे हा गिवन पार्ट आहे. बीसी ची लेंथ दिलेली 9. त्याचबरोबर त्या ठिकाणी एबी इट मीन्स हा टोटल पार्ट आपल्याला 10 दिलेला आहे. हा पार्ट काढून येणार असेल तर हा 10च्या हाफ इट मीन्स 5 येणार आहे किंवा हा पार्ट काढला तर चालेल तो 5 येईल. आपण इथं अपोनेस थेरमचा यूज करतोय. लेट सी एम इज अ मीडियन आहे त्यामुळे ए एमची लेंथ जी आहे ती एबीच्या हाफ असणार आहे. इट मीन्स हाफ इंटू 10 इज इक्वल टू 5 मिळेल बाय अपोनेस थेरम. अपोनेस थेरम लिहिताना कसं लिहायचं बघा इथं तर ही मीडियन असल्यामुळं एसी इट मीन्स सी ए स्क्वेअर असेल तर चला इथं आता एसी घेऊया. एसी स्क्वेअर प्लस सी बी इट मीन्स बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2cm स्क्वेअर प्लस 2am स्क्वेअर. या ठिकाणी लिहिलं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. त्यामध्ये आपल्याला एसीची लेंथ जी आहे ती 7 दिली त्याचा स्क्वेअर प्लस बीसीची लेंथ दिलेली 9 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2cm ची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. 2cm स्क्वेअर आहे तशी प्लस 2 इन ब्रॅकेट am ची लेंथ 5 आहे त्याचा स्क्वेअर. त्यानंतर या ठिकाणी याचा स्क्वेअर केल्यानंतर 7चा स्क्वेअर आपल्याला 49 मिळेल. 9चा स्क्वेअर केल्यानंतर 81 आहे इज इक्वल 2cm स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट 5चा स्क्वेअर 25. अगेन या ठिकाणी याचा प्रॉडक्ट करून घेतला तर तो 50 येईल. त्याच वेळेला या दोन्हीची आपण सम केली तर 130 इट मीन्स देअरफॉर 130 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर प्लस 50 प्लस 50 या साईडला आपण मायनस केला तर या ठिकाणी आपल्याला 130 मायनस 50 इज इक्वल टू cm स्क्वेअर असं स्टेटमेंट मिळेल. त्यानंतर याचं सबट्रॅक्शन केलं तर 80 इट मीन्स therefore 80 is equal to 2cm square. Again 2 multiply चे डिवाइड करूया इट मीन्स cm स्क्वेअर इज इक्वल टू 40 मिळालं. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर cm इज इक्वल टू रूट 40 अगेन रूट 40 चे फॅक्टर पाडता येतं 4 इंटू 10 हे फॅक्टर घेतलं तर 4चं स्क्वेअर रूट 2 येईल. इट मीन्स फायनल आन्सर आपल्याला मिळेल cm इज इक्वल टू रूट 10. इट मीन्स लेंथ जी मीडियन आपण ड्रॉ केलेली आहे ते मीडियनची लेंथ जी आहे ते आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 2 रूट 10. युनिट असेल तर युनिटचा उल्लेख करायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला याच पद्धतीने दिलेलं आहे. इन ट्रँगल ए बी सी पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ साइड बी सी. साइड बी सीचा एम हा मिड पॉईंट आहे आणि कंडिशन दिलेलं आपल्याला इफ ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर एम इज इक्वल टू 8 दिलेलं तर बी सीची लेंथ फाइंड करायचं आहे. या ठिकाणी ट्रँगल ए बी सी आपण जर घेतला तर ट्रँगल ए बी सी मध्ये एम इज मिड पॉईंट ऑफ बी सी दिलेले इट मीन्स एम ही त्याची मीडियन असणार आहे आणि आपल्याला डायरेक्ट त्यांनी काय दिले बा याची लेंथ न देता ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता जरी दिलेले असल्या आणि त्याचबरोबर एम ची लेंथ दिलेली आहे आणि बीसी ची टोटल लेंथ काढायची त्यापैकी हा या पार्टची किंवा या पार्टची पहिल्यांदा लेंथ काढून घेऊया आणि मग त्याच्यानंतर त्याचा चॉईस केलं की आपल्याला बीसी ची लेंथ ही फाइंड करता येईल. मग त्यासाठी पुन्हा एम हा मीडियन असल्यामुळे या ठिकाणी अपोनेस आपण यूज करूया. इन ट्रँगल ए बी सी सेगमेंट ए एम इज अ मीडियन बाय अपोनेस थेरम. याच्यामध्ये आपल्याला ही मीडियन असल्यामुळे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर.
आपण इथे लिहिलं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आता ही ऑलरेडी डायरेक्ट यांच्या स्क्वेअरची सम आपल्याला दिलेली आहे, ती 290 दिलेली आहे. ती व्हॅल्यू इथे घेतली, इज इक्वल टू इन ब्रॅकेट एम, इट मीन्स मीडियनची लेंथ दिलेली 8, त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू बीएम स्क्वेअर. इथं आपल्याला या ठिकाणी याचा स्क्वेअर करून घेतला तर हे 64 येईल. अगेन याचा प्रॉडक्ट केला तर 128 मिळेल. बाकीचा पार्ट आहे तसा, प्लस या ठिकाणी इकडे मायनस करून घ्या. इट मीन्स 290 मायनस 180 इज इक्वल टू बीएम स्क्वेअर. याचं सबट्रॅक्शन केला तर 162 येते. 162 इज इक्वल टू एम स्क्वेअर. अगेन टू मल्टिप्लायचं डिवाइड करा. इट मीन्स बीएम स्क्वेअर इज इक्वल टू 162 अपॉन 2 ने डिवाइड केला तर हे बीएम स्क्वेअर इज इक्वल टू 81 मिळालं. अगेन याचं स्क्वेअर घेतलं तर बीएम इज इक्वल टू 9 मिळाला. मात्र आपल्याला टोटल बीसीची लेंथ काढायची आहे. एम हा याचा मिड पॉईंट असल्यामुळे बीसीची लेंथ ही याच्या टॉईस असणार आहे. देअरफॉर बीसी इज इक्वल टू बीएम, इट मीन्स 2 इंटू 9 इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे. इन ट्रायंगल एबीसी, त्याच्यामध्ये सेगमेंट एपी इज अ मीडियन म्हणलेला आहे. इफ बीसी इज इक्वल टू 18 आणि एबी स्क्वेअर प्लस एसी इज इक्वल टू 260 आता दिलेला आहे. फाइंड एपी, एपीची लेंथ फाइंड करायची, इट मीन्स मीडियन आपल्याला फाइंड करायचे आहे. ट्रायंगल एबीसी इथं घेतला तर एपी ही त्याची मीडियन असणार, इट मीन्स पी हा त्याचा मिड पॉईंट असणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपलं असं लक्षात येईल, एबी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर दिलं. अगेन आपण अपोनेस थेरमचा यूज केला तर एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू एपी स्क्वेअर प्लस या ठिकाणी 2बीपी स्क्वेअर हे आपल्याला मिळेल. आता यामध्ये आपल्याला काय केलं की टोटल बीसीची लेंथ दिलेली आहे. सुरुवातीला आपण ही लेंथ काढायची असेल तर याच्या हाफ मिळेल. इट मीन्स बीपी इज इक्वल टू हाफ इंटू बीसी. इट मीन्स हाफ इंटू 18, 2 ने डिवाइड केलं तरी ते 9, म्हणजे हा पार्ट आपल्याला 9 मिळाला किंवा हा पार्ट काढून घेतला तर चालेल. बाय अपोनेस थेरम आता सांगितल्या पद्धतीनं एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू एपी स्क्वेअर प्लस 2बीपी स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. डायरेक्ट स्क्वेअरची सम आपल्याला दिलेले 260 इज इक्वल टू एपी म्हणजे मीडियनची लेंथ फाइंड करायची आहे, त्यामुळे ह्या येतच ठेवूया एपी स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट याची लेंथ आपल्याला 9 मिळालेली आहे. 9 स्क्वेअर, 9चा स्क्वेअर केला तर 81 येईल. अगेन याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 162, बाकीचा पार्ट आहे तसा ठेवा. हे प्लस अगेन इकडे मायनस केलं, 260 मायनस 162 इज इक्वल टू एपी स्क्वेअर. याचं सबट्रॅक्शन केलं तर ते 98 मिळेल. 2 मल्टिप्लायचं डिवाइड करा. इट मीन्स एपी स्क्वेअर इज इक्वल टू 92 अपॉन 2 येईल. याला 2 ने डिवाइड केलं तर 49 येईल. आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, इट मीन्स एपी इज इक्वल टू 7. इट मीन्स मीडियन जी आहे ती मीडियनची लेंथ ऑफ मीडियन इज इक्वल टू 7 आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलेलं होतं तेच आउट ऑफ सिलेबस म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिल्या एक्झाम्पलच आपण या ठिकाणी यूज करतोय असं म्हटलं तर चालतंय. यामध्ये फक्त देताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. जुन्या सिलेबसमध्ये 4 मार्कासाठी एक्झाम्पल आपल्याला विचार गेलो होतो किंवा कदाचित आपल्याला इथं 3 किंवा 4 मार्कासाठी आउट ऑफ सिलेबससाठी याचा विचार करू शकतोय. Adjacent side of a parallelogram are 11 centimeter, 17 centimeter. If the length of one of its diagonal is 26 centimeter, find the length of other diagonal. आता याच्यामध्ये उल्लेख करताना गेले पॅरालोग्राम हा शब्द आल्यामुळे थोडंसं आपण गोंधळून जाण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा आपण फिगर विचारात घेऊया. सपोज या ठिकाणी आपण ए बी सी डी हा पॅरालोग्राम घेतला तर याच्यामध्ये ए बी ची लेंथ जी आहे ती एबीची लेंथ सपोज 11 सेंटीमीटर घेतलेली, बीसीची लेंथ आपण या ठिकाणी 17 घेतलेली, एक डायगोनल या ठिकाणी एसी जी आहे ती एसीची लेंथ आपण 26 घेतली. तर सेकंड डायगोनलची लेंथ आपल्याला काढायची आहे. याची एक प्रॉपर्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा. डायगोनलशी रिलेटेड आपल्याला प्रॉपर्टी कुठल्या, डायगोनल बायसेक्ट टू इच अदर ही प्रॉपर्टी आहे. त्यामुळे या ठिकाणी यम हा जो आहे तो एसीचा मिड पॉईंट, सिमिलरली यम हा बीडीचा सुद्धा मिड पॉईंट असणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर समजा एबीची लेंथ आणि बीसीची लेंथ घेतला असाल तर हा ट्रँगल तुम्ही चूज करा आणि त्यामध्ये अपोलनेसचा यूज करायचा आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जर समजा इकडची साईड आणि इकडची साईड घेतली असेल तर हा ट्रँगल तुम्हाला घ्यायला लागेल. आता या ठिकाणी आपण डायगोनल एसी आणि बीडी इंटरसेक्ट एट पॉईंट एम आपण कन्सिडर केलेले. त्यामुळे डायगोनल ही कंडिशन लक्षात ठेवा. डायगोनल ऑफ अ पॅरालोग्राम बायसेक्ट टू इच अदर हे स्टेटमेंट लक्षात ठेवला की तुम्हाला त्या ठिकाणी एम हा एसीचा मिड पॉईंट असल्यामुळे एएम ची लेंथ जी असणार आहे ती एसीच्या हाफ असणार आहे. आता एएम आपण एसी जे घेतलंय ते 26 घेतलेलं आहे, त्यामुळे एएम ची लेंथ जी येणार आहे ती 13 येणार आहे, किंवा हा पार्ट पाहिजे असेल तर हा घेतला चालतंय. आता इन ट्रँगल एबीसी या ट्रँगल मध्ये आपण काय करतोय की बीएम ही त्याची मीडियन आहे आणि बीएम मीडियन असल्यामुळे अपोलियस यूज करत असताना एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स बीएम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एएम स्क्वेअर हे आपण इथं लिहिलं आणि त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तेच एक्झाम्पल आहे, फक्त इथं या पद्धतीने कॅल्क्युलेशन सेमच आहे. इथं दिलेलं आहे ते 11 आहे, 11 आपण इथं घेतलं त्याचा स्क्वेअर, त्यानंतर ही साईड आपण 17 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू बीएम स्क्वेअर हे फाइंड करायचं आपल्याला, प्लस 2 इंटू एएम ची लेंथ ही 13 आले त्याचा स्क्वेअर. तिथं कंडिशन दिले एएम इज इक्वल टू हाफ इंटू एसी हे डायरेक्ट लिहिलेलं आपण, किंवा अगोदर व्हॅल्यू काढून घेतले तर चालते. याचा स्क्वेअर करून घेऊया आपण इथं प्रत्येकाचा. याचा स्क्वेअर
21 येईल प्लस याचा स्क्वेअर केलं तर 289 इज इक्वल टू बी एम स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट याचा स्क्वेअर 169 येईल. याचा प्रॉडक्ट केला तर आपण 338 येतोय प्लस अगेन या ठिकाणी मायनस करूया त्याच वेळेला दोन्हीची सम जी आहे ती 410 आलेली आहे. प्लस मायनस करून घेतलं तर 410 मधनं 338 मायनस केला तरी सबट्रॅक्शन आपल्याला 72 मिळेल. अगेन टू मल्टिप्लायचं डिवाइड करा. therefore bm square is equal to 36 येईल. त्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर bm इज इक्वल टू 6 मिळालेला आहे. आता bm म्हणजे हा पार्ट मिळाला. तुम्हाला टोटल काढायचं असेल तर m हा याचा मिड पॉईंट असल्यामुळे bd ची लेंथ ही याच्या डबल असणार आहे. therefore bd इज इक्वल टू 2 into bm is equal to 2 into 6 is equal to 12 सेंटीमीटर. इट मीन्स लेंथ ऑफ अदर डायगोनल जे आहे त्याचं लेंथ आपल्याला या ठिकाणी 12 सेंटीमीटर मिळाले. जिथे हे जे एक्झाम्पल दिले ते आउट ऑफ सिलेबस म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. जे पहिलं आपण एक्झाम्पल पाहिलेले त्याच एक्झाम्पलचं कॅल्क्युलेशन सेमच आहे, फक्त तिथं ट्रायंगलशी रिलेटेड आपल्याला ते एक्झाम्पल दिलेलं आहे. हे जे एक्झाम्पल आहे ट्रायंगलशी रिलेटेड दिलेलं आहे आणि त्याच्याऐवजी पॅरलॉम हा शब्द वापरलाय. मात्र नंतर पुन्हा आपण अपोलनेसच यूज करून ते सॉल्व्ह केलेलं आहे. त्यानंतरचं जे नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 6 नंबरचं एक्झाम्पल. आता जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं तशाच पद्धतीचं, फक्त हे बुक मधलं एक्झाम्पल आहे. व्हॅल्यू फक्त चेंज करून आपल्याला दिले आहेत आणि एक ऍडिशनल आपल्याला टर्म दिले त्याचा विचार करायचा आहे. सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऍडजस्टंट साइड्स ऑफ अ पॅराग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर and the length of one of its diagonal is 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल. ह्याच्यात ऍडिशनल फक्त काय केलं, तिथं लेंथ दिलेली होती आणि इथं त्यांच्या स्क्वेअरची सम दिलेली आहे. बदल फक्त आहे तसंच आपण विचार करूया. सपोज ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅराग्राम घेतला. एम इज अ मिड पॉईंट म्हणजे आता या ठिकाणी डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट ऍट पॉईंट एम जर घेतलेला असेल तर एम हा एसीचा मिड पॉईंट होईल, एम हा बीडीचा मिड पॉईंट होईल. आता हे आपण जर चूज केलं तर अगेन यांच्या स्क्वेअरची सम आपल्याला दिलेली एवढंच फक्त ज्यादा आहे. इथं क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी पॅराग्राम आपण घेतलेलं आहे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू 130. मगाशी आपल्याला लेंथ दिली ते त्याच्याऐवजी इथं 130 घेतलेलं आहे. यांच्या स्क्वेअरची सम दिली आहे. अगेन एसी एक डायगोनल आपण घेतलंय त्याची लेंथ जी आहे ती 14 दिलेली आहे. एम हा मिड पॉईंट असल्यामुळे एएम ची लेंथ जी असणार ती एसीच्या हाफ असणार. इट मीन्स तो पार्ट 7 येईल. आता या ठिकाणी आपल्याला डायगोनल एसी एन बीडी इंटरसेक्ट इन पॉईंट एम आपण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर डायगोनल ऑफ अ पॅराग्राम बायसेक्ट टू ईच अदर हे कंडिशन घ्यायची. त्यानंतर तोच ट्रायंगल आपण चूज केलेला आहे बाय अपोलनेस थेरम. त्या ठिकाणी आपण जर विचारलं बीएमई मीडियन दाखवलेलं आहे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 बी एम स्क्वेअर प्लस 2 ए एम स्क्वेअर. या पद्धतीने आपण लिहिलं. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. डायरेक्ट स्क्वेअरची सम आपल्याला या ठिकाणी दिलेली. मग याच्यामध्ये दोन्हीची व्हॅल्यू दिली त्याच्या या ठिकाणी आपल्याला स्क्वेअरची सम डायरेक्टच दिलेली आहे ती इथे लिहिल्या. 130 इज इक्वल टू 2 बी एम स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट हा पार्ट आपण काढून घेतलाय तो 7 मिळतो इथं. याचा स्क्वेअर केला तर आपल्याला 49 इंटू 2 केलं तर हे 98 येईल. हे प्लसचा या ठिकाणी इकडे मायनस करूया. इट मीन्स 130 मायनस 98 इज इक्वल टू बी एम स्क्वेअर. अगेन याचा आपण सबट्रॅक्शन जर केला तर ते 32 मिळेल. त्यानंतर 2 मल्टिप्लायचं डिवाइड करा. इट मीन्स बीएम स्क्वेअर इज इक्वल टू 16 आलेला आहे. देअरफॉर बीएम इज इक्वल टू 4 सेंटीमीटर येईल. बीएम ची लेंथ मिळाली. आपल्याला डायगोनलची लेंथ फाइंड करायची. देअरफॉर बीडी इज इक्वल टू त्याच्या 2 टाइम्स असणार आहे. 2 इंटू बीएम इट मीन्स 2 इंटू 4 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. इट मीन्स लेंथ ऑफ अदर डायगोनल इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला ते कम्प्लीट करता येईल. दोन्ही एक्झाम्पल सेमच आहेत. हे बुक मधलं आहे आणि त्याचे प्रिव्हियस एक्झाम्पल आपल्याला आउट ऑफ सिलेबस रिलेटेड दिलेले आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याला 4 मार्कासाठी महत्वाचं एक्झाम्पल आहे. याच्यात नावं बदलून सुद्धा दिलं जाते. सिलेबसशी रिलेटेडच एक्झाम्पल आहे, पण जर समजा याची नावं बदलली तरी फक्त आउट ऑफ सिलेबस होते. आता नेमकं काय दिलं, फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ गिवन इन द फिगर. या फिगर मध्ये आपल्याला सांगितले की प्रूव्ह दॅट पीएम इज इक्वल टू पीएन इज इक्वल टू √3 इंटू ए हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता फिगर जर आपण जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल हा ट्रायंगल आपल्याला पी एम एन या पद्धतीने दिलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या बिटवीन आपल्याला क्यू हा पॉईंट एस हा पॉईंट आर दिलेला आहे. त्याच्यानंतर याची लेंथ ए दिलेली, याची लेंथ ए दिलेली, क्यू पासून आर पर्यंतचा पार्ट आहे त्याची लेंथ ए दिलेली आहे, आर पासून एन पर्यंतचा पार्ट आहे त्याची लेंथ ए दिलेली आहे. पी आरचा जो पार्ट आहे तो ए दिलेला आहे आणि पीएस याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. जरी समजा हा पार्ट नसता तरी सुद्धा आपल्याला त्याचा आन्सर लिहिता येते. हा पार्ट दिला असेल तर तुम्हाला पायथागोरसचा यूज करून देखील ते सॉल्व्ह करता येते. आता याच्यासाठी नेमकं काय करायचं, जर हे आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर या ठिकाणी पी एम आर इथंपर्यंतच घेऊया. हा आपण जर ट्रायंगल घेतला तर याच्यामध्ये लक्षात येईल ही लेंथ ए आहे आणि ही लेंथ सुद्धा ए आहे. त्यामुळे क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ एम आर आणि जर हा मिड पॉईंट मिळत असेल तर पी क्यू ही त्याची मीडियन झाली आणि मीडियन असेल तर एवढ्याच ट्रायंगलसाठी आपण अपोलनेस थेरम आपण यूज करायचा आहे. या ठिकाणी अपोलनेस थेरम यूज करत असताना ही मीडियन असल्यामुळे पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स पी क्यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एम क्यू स्क्वेअर.
या पद्धतीने अपोलनेस आपण यूज करूया. फक्त याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला PM स्क्वेअर प्लस PR ची लेंथ तुम्हाला A दिलेली आहे, त्यामुळे A स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू PQ ची लेंथ सुद्धा A दिलेली आहे. इथं ती व्हॅल्यू इथं पुट केली 2A स्क्वेअर प्लस 2 इंटू MQ ची लेंथ सुद्धा A आहे, A स्क्वेअर येईल. यांची सम केली तरी 4A स्क्वेअर येईल. त्यानंतर हा पार्ट प्लस इकडे मायनस फक्त शिफ्ट करा. देअरफॉर PM स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर, याचं सबट्रॅक्शन केलं तर 3A स्क्वेअर मिळेल. देअरफॉर PM स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर PM इज इक्वल टू √3 इंटू A मिळेल आपल्याला. आणि जे 3चं स्क्वेअर रूट टू √3 घेतलेलं आहे आणि A स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर येईल. हे एक स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालं. सिमिलरली आपण PN स्क्वेअरसाठी जर PN साठी काढायचं असेल तर PQN हा ट्रायंगल घेऊन PR ही मीडियन घेऊन आणि या पद्धतीने अपोलनेसचा थेरम आपण यूज केला तर हेच तुमचं आन्सर या पद्धतीने मिळेल. ते डायरेक्ट आपण इथं सिमिलरली लिहिलेलं आहे. त्यामुळे इथं PN इज इक्वल टू √3 इंटू A. इट मीन्स हे दोन्ही इक्वल आहे. PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 इंटू A. हे स्टेटमेंट कंप्लीट होईल. 4 मार्कासाठी तुम्ही याचा आउट ऑफ सिलेबससाठी देखील विचार करू शकता. सिलेबसला विचारलं गेलं तर त्या ठिकाणी विचार करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे 8 नंबरचं, त्याच्यामध्ये स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस ऑर पॅरलॉग्राम. आता इथे तुम्हाला एकाच एक्झाम्पलमध्ये 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे जर समजा तुम्हाला रोम्बस दिलेला असेल तर त्यासाठी हे एक्झाम्पल विचारत घ्यायचं आहे. त्याच्याऐवजी फक्त शब्द एक चेंज केलेला असेल, पॅरलॉग्राम दिला असेल तर त्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय. इथं 2 एक्झाम्पल एकाच ह्याच्यामध्ये आपण ती कंप्लीट करतोय. आता इथं देताना तुम्हाला हे सेपरेट न देता मी एकत्र दिलेलं आहे, पण दोन्हीचं रायटिंग आपण सेमच करणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आन्सर सेम असल्यामुळे एकत्र त्याचा आपण विचार करतोय. काय काय सांगितलं, प्रूव्ह दॅट सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस ऑर पॅरलॉग्राम इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द साइड्स म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे की जर समजा पॅरलॉग्राम दिलेलं असेल किंवा रोम्बस दिलेलं असेल तर त्याला आता फिगर काढताना मी रोम्बससाठी काढलेले, पण रोम्बस इज ऑल्सो पॅरलॉग्रामच असतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपण फिगर दोन्हीसाठी सेम ठेवली तरी चालेल किंवा थोडंसं आपण ही साईड तेवढी चेंज केली तर चालते. ABCD हा आपण रोम्बस घेतलेला आहे आणि त्याच्या डायगोनल AC आणि BD या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात ते आपण दाखवलेले आहे. जिथं गिवन लिहित असताना आपण स्टेटमेंट दिलेलं असल्यामुळं गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ या पद्धतीने आपण लिहितोय. गिवनचा पार्ट आपण घेऊ क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस ऑर पॅरलॉग्राम. ज्या दोन्हीपैकी एक जे दिलेलं आहे ते इथं उल्लेख करायचा आहे. आणि आपण एकाच ह्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, त्यामुळे हे दोन्ही वर्ड मी इथं यूज केलेले आहे. तुम्हाला जे दिलेलं असेल ते त्या ठिकाणी यूज करायचं आहे. डायगोनल AC आणि BD आर इंटरसेक्ट ऍट पॉईंट M आपण म्हणलेलं आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की सगळ्या साईडची सम इट मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनलच्या स्क्वेअरची सम इट मीन्स AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. किंवा पहिला हे लिहून घ्या, इज इक्वल टू हा पार्ट दाखवलं चालते किंवा सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल म्हणले. त्यामुळे लिहिताना आपण असं घेतलं जाते AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आता हे जर रोम्बोसाठी विचारलं गेलं तर तुम्हाला हे असंच विचारू शकतात की AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स AB स्क्वेअर. असंही आपल्याला आउट ऑफ सिलेबससाठी जर एक्झाम्पल विचारलं तर त्याचंही आन्सर तुम्हाला देता येत आहे. फक्त एक स्मॉल लास्टला चेंज केलं की ते आन्सर आपलं कंप्लीट होतं. शेवटी आपण ते कंप्लीट करूया तिथं. प्रूफ लिहित असताना डायगोनलची प्रॉपर्टी आपल्याला दोन्हीसाठी माहिती आहे. दोन्हीसाठी डायगोनल जे आहे ते बायसेक्ट टू इच अदर असतात. त्यामुळे इथं रोम्बस असू दे त्याचा उल्लेख करा किंवा पॅरलॉग्राम असेल तर त्याचा उल्लेख करा आणि इथं डायगोनल बायसेक्ट टू इच अदर उल्लेख करा. त्यामुळे आपल्याला AM ची लेंथ जी आहे ती AC हाफ मिळेल, तर त्याचबरोबर BM ची लेंथ ही BD हाफ मिळेल. त्या अगोदर काढून ठेवलं चालते किंवा नंतर गरजेप्रमाणे त्याचा उल्लेख करा. आता या ठिकाणी हा ट्रायंगल घेतलेला आहे. या ट्रायंगलमध्ये सुरुवातीला काय केलेलं आहे, इन ट्रायंगल ABD हा टोटल वरचा ट्रायंगल घेतलेला आहे. याच्यामध्ये AM ही तुमची मीडियन असणार आणि AM जर मीडियन असेल तर याच्यामध्ये आपण अपोलन्यूस यूज करू शकतो. समजा हा इकडचा ट्रायंगल घेतला तर त्याला BM तुमची मीडियन असणार आहे. दोन्हीपैकी एका कुठल्याही पद्धतीने आपल्याला ते लिहिता येते. आता या ठिकाणी आपण ट्रायंगल ABD घेतलेला आहे. ABD याच्यामध्ये AM ही मीडियन आहे. अपोलन्यूसचा थेरम आपण यूज केला तर AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर अशा पद्धतीने. सिमिलरली हा सेकंड ट्रायंगल घेऊया BCD. याच्यामध्ये CM ही तुमची मीडियन असणार आहे. अगेन याच्यामध्ये आपण अपोलन्यूस यूज केला तर BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू 2CM स्क्वेअर प्लस मी ही साईड घेतोय 2BM स्क्वेअर. या पद्धतीने आपण 2 इक्वेशन ही तयार करून घ्यायचे आणि एवढंच फक्त करायचंय की या दोन्हीची ऍडिशन करून घ्या. या दोन्हीची आपण ऍडिशन केली तर हे आपल्याला या पद्धतीने मिळेल AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. हे आपण इथं लिहिलं इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर.
घेतलं. आता याच्यामध्ये तुम्हाला असे लक्षात येईल की याच्यातून 2 आपण कॉमन काढू शकतोय, त्यामुळे इथं डायरेक्ट लिहिलेले 2 कॉमन घेतलं तर AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर प्लस इथं 2BM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर यांची सम केली तरी 4BM स्क्वेअर मिळेल. अगेन या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की इथं आपण जर बघितलं तर AM आणि CM ही दोन्ही इक्वलच आहे, कारण फिगरमध्ये तुम्ही बघितला तर M इज अ मिड पॉईंट ऑफ AC असल्यामुळे AM चा पार्ट आणि CM चा पार्ट इक्वल असणार आहे. त्यामुळे AM च्या ठिकाणी आपण CM किंवा CM च्या ठिकाणी AM रिप्लेस केलं. आता इथे CM च्या ठिकाणी AM रिप्लेस केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी कंडिशन सुद्धा दिलेली आहे AM इज इक्वल टू CM. आता या दोन्हीची आपण ऍडिशन केली तर इथं 2AM स्क्वेअर आणि इंटू हे 2 असल्यामुळे हे टोटल तुमचं 4AM स्क्वेअर येईल. 4AM स्क्वेअर प्लस 4BM स्क्वेअर. मात्र 4AM स्क्वेअर हे असं न लिहिता हेच आपण असं लिहिलंय की 2AM ब्रॅकेट स्क्वेअर. सिमिलरली हेच आपण लिहिताना इथं प्लस 2BM ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलंय. मात्र AM च्या टॉईस इट मीन्स काय, AM च्या डबल केलं तर AC मिळणार आहे आणि BM च्या डबल केलं तर आपल्याला BD मिळणार आहे. त्यामुळे हेच आपण लिहिताना असं लिहिलंय की 2AM इट मीन्स AC स्क्वेअर प्लस 2BM इट मीन्स BD स्क्वेअर. हे तुमचं या पद्धतीने एक्झाम्पल हे कम्प्लीट झालेले या ठिकाणी पाहायला मिळतील. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्ही असं करू शकता, जे एक्झाम्पल आपल्याला मिळालेलं आहे, जर हा रोम्बोस असेल तर या साईड सध्या सगळं इक्वल असणार, त्यामुळे हेच आपण AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर लिहिलं की याचा अर्थ 4AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं कम्प्लीट करता येते. म्हणजे आहे असं लिहायचं, फक्त ऍडिशनल इथं सगळ्यासाठी इक्वल दाखवून आपण ते 4AB स्क्वेअर असं जर दाखवलं गेलं तर आपल्याला हे रोम्बोसाठी फक्त घेता येते, पॅरलोग्रामसाठी आपल्याला ते करता येते. पॅरलोग्रामसाठी हे स्टेटमेंटच आपल्याला कंप्लीट करायचं, म्हणजे एका एकाच तुमचे 3 एक्झाम्पल कंप्लीट झालेली पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे याच एक्झाम्पलचं आपण जे सॉल्विंग जे करतोय ह्याच पद्धतीनं आपण अपोलनेसचा थेरम जर तुम्हाला प्रूव्ह करायचा असेल तर करता येते, किंवा हा एक एक पार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर तोही कंप्लीट करता येतोय. आता या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इन फिगर सेगमेंट AD इज द मीडियन म्हटलेलं आहे. AD ही मीडियन दिलेली आहे. त्याचबरोबर ऑफ ट्रायंगल ABC आणि AMBC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं, AMBC वर परपेंडिक्युलर. आता ऍक्च्युली दोन पद्धतीने करता येते, म्हणजे अँगल तुमचा जो हा D आहे हा अॅक्युट अँगल मिळतोय, तर इकडचा अँगल D जर मी घेतला तर तो ऑब्स्टस मिळतोय. त्याच्या आधारे देखील कंप्लीट करता येते, त्या प्रॉपर्टीचा वापर करता येतो. समजा एखाद्याला नाही लक्षात आलं तर तुम्ही ऑलरेडी ते कंप्लीट म्हणजे प्रूफ त्याचं एक प्रकारे देऊ शकताय. आपण त्याचं प्रूफच पाहतोय असं म्हटलं तर चालतंय. आता नेमकं काय करायचं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BC इंटू DM प्लस BC अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी हा जो पार्ट आहे तोच पार्ट तशाच पद्धतीने इथं दिलेला आहे. AC स्क्वेअरच्या ऐवजी इथं AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर मायनस, इथं मायनस साईन आहे लक्षात ठेवायचं, BC इंटू DM प्लस या ठिकाणी आपण जर घेतलं तर इथं आपल्याला सेम पार्ट आहे. आता जर मी या दोन्हीची ऍडिशन केली तर तुम्हाला काय मिळते बघा, इथं AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर किंवा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इट मीन्स 2AD स्क्वेअर. हे 2AD स्क्वेअर इट मीन्स मीडियनचा स्क्वेअर करून त्याच्या टॉईस आहे. हे प्लस मायनस कॅन्सल येईल आणि या ठिकाणी BC च्या हाफ इट मीन्स मी BD जर घेतला तर BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इट मीन्स 2BD स्क्वेअर. जे तुमचा अपोलनेस थेरम याच्या आधारे कंप्लीट करता येतोय, त्यामुळे या पद्धतीने आपण ते कंप्लीट करू शकतो इथं. आता हे आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं असेल तर त्यासाठी तेवढ्याच स्टेटमेंटसाठी आपण नेमकं असं करूया की AC स्क्वेअर येण्यासाठी, हे AC स्क्वेअर येण्यासाठी मी हा ट्रायंगल घेतोय AMC, हा टोटल ट्रायंगल घेतोय. या ट्रायंगल मध्ये अँगल M जो आहे इट मीन्स AMC हा 90 डिग्री, याच्यामध्ये आपण पायथागोरस पहिल्यांदा यूज करूया. इन ट्रायंगल AMC अँगल AMC इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. इथं AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर हे असं आपण लिहायचं आहे. बट D हा M आणि C च्या बिटवीन असल्यामुळं आपल्याला नेमकं काय करायचं, जर मला M पासून C पर्यंत डिस्टन्स काढायचं असेल तर MD आणि DC या दोन्हीची सम करायला पाहिजे, आणि त्यामुळे तेच आपण इथं फक्त केले. बाकी रिमेनिंग पार्ट आहे तसं AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर इट मीन्स MD प्लस DC घेतला. अगेन या ब्रॅकेटचं एक्सपांड करून घेऊया. AC स्क्वेअर ऍट्रिब्यूट इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इट मीन्स MD स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इट मीन्स 2 इंटू MD इंटू DC प्लस DC इट मीन्स सेकंड टर्मचा स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर त्यात एक स्मॉल आणखीन चेंज करून घ्यायचे. तुम्ही जर हा स्मॉल ट्रायंगल जर घेतला, या ट्रायंगल मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की AM स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर लिहिता येते. याच्यामध्ये पायथागोरस यूज केला तर AD स्क्वेअर इट मीन्स AM स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर, आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे जर आपण म्हटलं तर AM स्क्वेअर आणि MD स्क्वेअर जे मिळाले या दोन्हीची सम इट मीन्स या ठिकाणी आपल्याला AD स्क्वेअर लिहिता येईल. ही व्हॅल्यू इथं आपण रिप्लेस केली आणि त्याच वेळेला आपल्याला
डीसी जे आहे, डीसी हा जो पार्ट आहे, डीसी पार्ट हा बीसीच्या हाफ असणार, कारण डी हा त्याचा मिड पॉईंट आहे. त्यामुळे डीसीची लेंथ बीसीच्या हाफ आपण लिहूया. म्हणजे दोन चेंजेस आपण याच्यामध्ये करूया. त्यामुळे हे जे टर्म आहे एसी स्क्वेअर आहे तसं ठेवलं, या दोन्हीसाठी आपण एडी स्क्वेअर लिहितोय ते इथं लिहिलं, प्लस आता इथं तुमच्या लक्षात येईल की आपण डीसीची लेंथ जी आहे ते बीसीच्या हाफ घेतलेली आहे. इट मीन्स बीसी जे आहे ते डीसीच्या टॉईस असणार, असं दोन्हीपैकी एक. किंवा इथं जर मी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर इथं 2 2 कॅन्सल होईल. इट मीन्स एमडी इंटू बीसी राहील. याचा अर्थ लिहिताना आपण ते बीसी इंटू डीएम, एमडी इट मीन्स डीएम घेतले, प्लस आता या ठिकाणी डीसी इट मीन्स बीसीच्या हाफ आहे, ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर बीसी अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे तुमचं स्टेटमेंट हे कम्प्लीट झालं पाहिजे. जसं आता हे केलेलं आहे, आता हे जर बघितलं तर ऍक्च्युली आपण या ठिकाणचा अँगलसाठी विचार करतोय असं म्हटलं चालेल. म्हणजे हे तुमचं जे तयार झाले ऑफ्टससाठी हे स्टेटमेंट कंप्लीट झालं असं देखील म्हणता येईल. आता हे जर आपण एबी साठी करणार असेल तर इथला अँगल तुमचा ॲक्युट होतोय. म्हणजे त्याच पद्धतीनं प्रोसेस आपण तशीच घेणार आहे. हा पहिल्यांदा ट्रँगल घेणार, त्याच्यामध्ये पायथ्यावरचं यूज करणार आहे आपण. म्हणून इथं लिहिताना सेकंड पार्टचा आपण आन्सर लिहिताना बा इन ट्रँगल एएमबी अँगल एएमबी इज इक्वल टू 90 डिग्री. हा ट्रँगल घेतला ए एम बी, याच्यामध्ये अँगल हा 90 डिग्री आहे. पायथ्यावरच यूज करत असताना ए बी स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर हे आपण घेतलं. मात्र मला बीएम ची लेंथ लिहित असताना एम हा बीडीच्या बिटवीन असल्यामुळं बीएम ची लेंथ काढायची असेल तर बीडी मधनं मला एमडी हे मायनस करायला लागेल. इथं आपण प्लस केलं, जिथं एम पासून सी पर्यंत डिस्टन्स काढताना या दोन्हीची ऍडिशन करून केलेली होती. आता आपल्याला मला हे एवढं डिस्टन्स काढायचं असेल तर मला टोटल बीडी मधनं एमडी हे काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी तसंच रिप्लेस करून घेऊया. इथं आपण या ट्रँगलमध्ये पायथागोरसचं यूज केलं तर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बीएम. मात्र बीएम म्हणजेच काय लिहिलं आपण की बीडी मायनस एमडी आपण घेतलं. अगेन याचं ब्रॅकेटचं एक्सपांड करून घेऊया. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस ही फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इट मीन्स बीडी स्क्वेअर मायनस मिडल साइन मायनस मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इट मीन्स बीडी इंटू एमडी प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इट मीन्स एमडी स्क्वेअर येणार. अगेन ए एम स्क्वेअर प्लस एमडी इट मीन्स डीएम स्क्वेअर. या दोन्हीसाठी मगाच्याच पद्धतीने एडी स्क्वेअर आपण लिहू शकतो, कारण पायथागोरसचा आपण यूज केला. आणि त्याचबरोबर बीडी हा जो पार्ट आहे, तर आपण बीडीचा जर विचार केला तर बीडी हे जे आहे ते आपल्याला डी हा मिड पॉईंट असल्यामुळे बीडीची लेंथ बीसीच्या हाफ असणार. जसं याच्यासाठी लिहिलं तसंच या ठिकाणी आपण घेऊया. बीडीची लेंथ बीसीच्या हाफ. त्यामुळे फायनल स्टेटमेंट तुमचं असेल ए बी स्क्वेअर आपण आहे तसं लिहिलं इज इक्वल टू ए एम स्क्वेअर आणि डीएम स्क्वेअर, याच्यासाठी आपण एडी स्क्वेअर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बीडीची लेंथ जर मी बीसीच्या हाफ जर घेतली तर इथं 2 2 कॅन्सल, इट मीन्स बीसी इंटू एमडी आपल्याला शिल्लक राहील आणि हे साइन मायनस जे आहे ते मायनस घेतलं, प्लस अगेन आपण या ठिकाणी शिल्लक राहिलेलं पार्ट आपलं बीडी आहे. बीडीची जी व्हॅल्यू आहे ती बीसीच्या हाफ आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हे स्टेटमेंट आपलं कम्प्लीट होईल. या पद्धतीने एक्झाम्पलचा विचार करायचा आहे. त्यानंतरचं आणखीन एक एक्झाम्पल आपण लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी विचार करतोय. आता जे आपण 10th नंबरचं प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं, तशाच पद्धतीने तिथं जे केलं होतं तशाच पद्धतीने फक्त इथं व्हॅल्यू दिलेली नाही. तिथं आपल्याला साईड जे इक्विलॅटरल ट्रँगल दोन्ही या साईडची लेंथ आपल्याला 6 दिली, त्यानुसार आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड केली. आता ते साईडची लेंथ न देता आपल्याला जर विचारलं असेल तर हे 5 मार्कासाठी पूर्वी सिलेबसला विचारत होते. आता तसंच जर 4 मार्कासाठी आपल्याला विचारलं गेलं तर एक्झाम्पल म्हणजे नावं बदलून जर आलं तर आता जे कॅल्क्युलेशन करतोय त्या पद्धतीने करायचं. सेम प्रोसेसने फक्त पुढे स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. गिवन ट्रँगल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ऍक्च्युअली प्रूव्ह काय करायचं आहे, इन ट्रँगल इन अन इक्विलॅटरल ट्रँगल ए बी सी द साइड बी सी इज ट्रायसेक्टेड ऍट डी म्हटलेलं आहे. प्रूव्ह दॅट ट्रायसेक्शन आपल्याला हा शब्द याच्या पूर्वी मी सांगितलेला होता. 9 एडी स्क्वेअर प्लस 7 ए बी स्क्वेअर. फक्त आता साईडचा विचार करून आपण घेऊ, किंवा सपोज साईड आपण एक्स कन्सिडर करून तुम्ही कॅल्क्युलेशन करत गेलं तर सेम प्रोसेसनं तुमचं अँसर येईल. आता इथे जर बघितला तर ट्रँगल ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण विचार केला तर एडी हा एक पार्ट म्हणजे डी हा पॉईंट अशा पद्धतीने दाखवलेला आहे बीसी वरचा की बीडी ही जो पार्ट आहे तो ट्रायसेक्टेड आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला घ्यायची याची लेंथ बीसीच्या 1/3 असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण काय केले की एई याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलेला आहे बीसीवर. त्याच्यानंतर ए ही अल्टिट्यूड सुद्धा असणार आहे, मीडियन सुद्धा असणार आहे. त्या पॉईंटचा एक आपण या ठिकाणी विचार करू शकतोय. ए इज अल्टिट्यूड ऑल्सो मीडियन ऑफ ट्रँगल ए बी सी. आता याच्यामध्ये मला बी ची लेंथ जर काढायची असेल तर ती बीसीच्या हाफ असणार आहे. चला हा एक पार्ट झाला. देअरफॉर आपल्याला जर डी ची लेंथ जर काढायची असेल तर डी ची लेंथ काढण्यासाठी मला बी मधनं या ठिकाणी बीडी काय करायला पाहिजे, मायनस करायला पाहिजे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर विचार केला तर बी ची लेंथ जी आहे ती हाफ बीसी असे मिळते. आणि त्याचबरोबर बीडी ची लेंथ जी आहे ती 1/3 बीसी ऑलरेडी या ठिकाणी आपण घेतले. याचं सबट्रॅक्शन करण्याचं डिनॉमिनेटर आपण सेम केला
तर हेच आपल्याला असं म्हणजे डी इज इक्वल टू आणि इकडे मल्टिप्लाय नंतर 3 येईल आणि इकडे मल्टिप्लाय नंतर 2 येईल म्हणजे 3 मायनस 2 याचा अर्थ 1 BC अपॉन 6 येणार आहे हे इथे मिळालं. इट मीन्स या ठिकाणी आता BC आणि AB ही इक्वल आहे कारण इथं ट्रँगल ABC हा गिवन ट्रँगल जो आहे तो इक्विलॅटरल असल्यामुळे जेवढी लेंथ BC असणार तेवढीच लेंथ AB ची असणार आहे. त्यामुळे इथं फक्त रिप्लेस करून आपण घेतलेले आहे 1/6 AB कारण पुढे याचा यूज करायचा आहे. त्याचबरोबर हा जो ट्रँगल A त्याच्यानंतर E आणि त्याच्यानंतर बी हा जो ट्रँगल आहे याच्यामध्ये इथला अँगल 90 आहे हा जो अँगल आहे तो तुमचा 60 येणार आहे कारण इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये ईच अँगल हा 60 असतो त्यामुळे त्या ठिकाणी हा 60 येईल. हा 60 असेल तर रिमेनिंग अँगल तुमचा 30 येईल. इट मीन्स हा जो ट्रँगल आहे हा 30 60 90 आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं की डायरेक्ट हे हाईट असल्यामुळे इट मीन्स अल्टिट्यूड असल्यामुळे डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला आपण यूज करता. हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वल टू √3/2 इंटू साईड लिहितं. तसं करा नसेल तर इथं 30 60 90चा आपण थेरमचा यूज केला तर ए ची लेंथ जी असणार आहे ती √3 साईड इट मीन्स इथं अल्टिट्यूड तुमची ए बी असणार आहे. त्यामुळे इथे ए ची लेंथ जी आहे ती √3/2 इंटू ए बी हे काढून घेतले. आता आपण साईड कुठल्या कुठल्या काढून घेतल्या बा एक म्हणजे ही साईड काढून घेतली आणि ही साईड म्हटली. हा जो स्मॉल ट्रँगल आहे याच्यामध्ये आता पायथ्यावरच यूज करायचा आहे. ट्रँगल AED याच्यामध्ये पायथ्यावरच यूज केला तर AD स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर या पद्धतीने मिळेल इथं आणि त्यामध्ये ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करायचं आहे. AD स्क्वेअर इज इक्वल टू ए ची लेंथ आपण काढून घेतली √3/2 AB ती व्हॅल्यू इथे घेतली अगेन ते ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचे प्लस आपण DE ची लेंथ काढलेली आहे 1/6 AB स्क्वेअर ते घेतल्या याचा स्क्वेअर करून घेऊया त्यामुळे आपल्याला स्टेप अशा पद्धतीने मिळेल. AD स्क्वेअर इज इक्वल टू √3 चा स्क्वेअर 3 2 चा स्क्वेअर इथं 4 येईल ब्रॅकेटचा स्क्वेअर इट मीन्स AB स्क्वेअर लिहूया प्लस हे 1 चा स्क्वेअर 1 राहील 6 चा स्क्वेअर 36 येईल ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे AB स्क्वेअर असं लिहूया. अगेन या ठिकाणी डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायला लागले ऍडिशन करण्यासाठी म्हणजे जर इथं 36 आहे इथं 36 यायचं असेल तर याला 9 ने मल्टिप्लाय करूया 9 ने जर मल्टिप्लाय तर 27/36 AB स्क्वेअर येईल. रिमेनिंग पार्ट तुमचा आहे तसा राहील. आता याची ऍडिशन करू शकतो डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 27 प्लस 1 केलं तर 28 AB स्क्वेअर अपॉन 36 मिळेल. त्यानंतर आपण याला पुन्हा 4 ने डिवाइड करू शकतो जर 4 ने डिवाइड केला तर इथं 7/9 राहील AB स्क्वेअर येईल आणि 9 इकडे फक्त शिफ्ट करा देअरफॉर 9 AD स्क्वेअर इज इक्वल टू 7 AB स्क्वेअर हे तुमचं स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं पाहायला मिळते. आणि या पद्धतीने हे टोटल चॅप्टरचं आपण काय केलेलं आहे की चॅप्टर घेताना 2.1 2.2 आणि प्रॉब्लेम सेट हे मिक्स करून आणि त्या आउट ऑफ सिलेबस मिक्स करून एक्झाम्पल या याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण चॅप्टरची तयारी करायची असेल तर एवढी तयारी केला तर तुम्हाला मॅक्झिमम सगळी तयारी झालेली पाहायला मिळते म्हणजे सिलेबस रिलेटेड आउट ऑफ सिलेबस रिलेटेड हे दोन्हीची तयारी या पद्धतीने आपला हा सेकंड चॅप्टर जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.